महापालिकेचा अर्थसंकल्प 27 रोजी महासभेत सभापती अतुल माने करणार सादर. सुमारे 50 कोटींची वाढ अपेक्षित. सांगली महापालिकेचा 2026-27 अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती अतुल माने 27 मार्च रोजी महासभेत सादर करणार आहेत. प्रशासनाने स्थायी समितीला सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सध्या स्थायी समिती सदस्य अभ्यास करत आहेत. यात आपल्या शिफारशींसह सभापती अंतिम अर्थसंकल्प महासभेत सादर करणार आहेत. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुमारे 40 ते 50 कोटींची वाढ होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. महापालिकेचा सन 2026-27 1065 कोटी 24,03,380 रुपये जमेचा आणि 1,014 कोटी 96,74,473 रुपये खर्चाचा आणि 50 कोटी 27,28,906 रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प आयुक्त सत्यम गांधी स्थायी समिती सादर केला आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही कर दरवाढ नाही, पण खर्चात काटकसर आणि उत्पन्न वाढीवर भर देण्यात आलेला आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा अभ्यास आता स्थायी समिती सदस्यांनी सुरू केला आहे. सभापती अतुल माने यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून खर्च आणि जमाबाजू किती वाढ करता येते याची माहिती घेण्यास सुरुवात केली. अर्थसंकल्प आयुक्त सत्यम गांधी स्थायी समितीत सादर केला आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणताही कर किंवा दरवाढ नाही. यात खर्चात काटकसर आणि उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला आहे. आयुक्तांनी सादर स्थायी समिती सदस्यांना अन्य नगरसेवक अर्थसंकल्पात विविध कामांचा समावेश करण्याची मागणी करत आहेत. 31 मार्चपूर्वी महापालिकेचा अर्थसंकल्प महासभेत अंतिम मंजूर करणे आवश्यक आहे. यासाठी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी 27 मार्च रोजी महासभा बोलवली आहे. या सभेत सभापती अतुल माने हे 27 मार्च रोजी होणाऱ्या महासभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावर चर्चा होऊन महापौरांना अधिकार देत त्याच महासभेत अर्थसंकल्प अंतिम मंजूर केला जाणार आहे. आयुक्त सत्यम गांधी यांनी वास्तवदर्शी अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला आहे. महसुली उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ प्रशासनाने घातला आहे. तरीही महसुली उत्पन्नात सुमारे 49 कोटी रुपयांची तूट आहे आणि याचा विचार स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.